नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डेसिमल फ्रॅक्शनच्या पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. यापूर्वी आपण डेसिमल पॉईंट कसा देतात ते पाहिलं. युनिट प्लेस आणि प्रत्येक प्लेसची प्लेस व्हॅल्यू या संदर्भात आपण माहिती मिळवलेली आहे. आता आपल्याला रायटिंग हाफ, क्वार्टर अँड क्वार्टर 3 या संदर्भात माहिती मिळवायची आहे. त्याचबरोबर ॲडिंग द डेसिमल म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनची बेरीज, सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनची वजाबाकी ह्या टॉपिकच्या माध्यमातून आता आपल्याला माहिती मिळवायची आहे. चला तर मग आपण बघूया या व्हिडिओमध्ये डेसिमल फ्रॅक्शनच्या पुढील टॉपिकची सविस्तर माहिती. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट डेसिमल फ्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेसिमल फ्रॅक्शन या संदर्भात माहिती मिळवणार आहोत. डेसिमल फ्रॅक्शन या संदर्भात माहिती मिळवताना आपण यापूर्वी डेसिमल फ्रॅक्शनमध्ये त्यांचे डिनोमिनेटर्स जे असतात ते कोणकोणते असतात या संदर्भात माहिती मिळवलेली आहे. त्यांचे डिनोमिनेटर्स जे असतात ते 10, 100, थाउजंड्स हे त्यांचे डिनोमिनेटर्स असतात आणि त्यांचे जे डिनोमिनेटर्स असतात ते मल्टिप्लाइज 10 म्हणजे काय तर 10च्या मल्टिप्लाइजमध्ये ते असतात हे आपण पाहिलेलं आहे. यापूर्वी आपण द डेसिमल पॉईंट, प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन डेसिमल फ्रॅक्शन्स या संदर्भात माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शन या संदर्भात आपण यापूर्वी माहिती मिळवलेली आहे. मग यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपण बघा रुपीच्या संदर्भात माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर आपण मीटर, सेंटीमीटर या संदर्भात आपण काही एक्झाम्पल्स जे आहेत ती यापूर्वी सोडवलेली आहेत. आता आपल्याला रायटिंग हाफ, क्वार्टर, 3 and quarters and 1 and a quarter in decimal form या संदर्भात माहिती मिळवायची आहे. बघा या ठिकाणी हाफ म्हणजे काय, अर्धा, हाफ. या ठिकाणी इथे काय केलेलं आहे तर इथे काय केलं, इथे बघा यामध्ये हाफ आपण जो आहे तो डार्कन केलेला आहे. म्हणजे इथे हाफ म्हणजे 1/2. या ठिकाणी फ्रॅक्शन जो आहे डेसिमल फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटर काय आहे 2 आहे. या 2ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर त्याचा डिनोमिनेटर जो आहे तो 10 येऊ शकेल. या 2ला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा डिनोमिनेटर काय आलेला आहे 10 आलेला आहे. जर आपण 2ला 5ने मल्टिप्लाय केलं म्हणजे डिनोमिनेटरला 5ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमिनेटरला सुद्धा आपण 5ने मल्टिप्लाय केलं आणि म्हणून 5/10 या ठिकाणी आलेला आहे. 5/10 हा काय झाला, हा काय झालेला आहे डेसिमल फ्रॅक्शन. काय झालेला हा डेसिमल झालेला आहे, डेसिमल फ्रॅक्शन. या डेसिमल फ्रॅक्शनचं काय केलेलं आपण डेसिमल पॉईंट स्वरूपात कसं लिहिलं आहे आपण 0.5 या स्वरूपामध्ये हे लिहिलेलं आहे. दुसरं आहे अ क्वार्टर. क्वार्टर म्हणजे काय तर या ठिकाणी हा जो आहे याचे 4 पार्ट्स आपण केलेले आहेत. त्यापैकी 1 पार्ट जो आहे तो आपण काय केलेला आहे डार्कन केलेला आहे. म्हणजे इथं अ क्वार्टर या ठिकाणी इथे जे आहे तर इथे अ क्वार्टर याचे मग अ क्वार्टर काय कसं लिहिलेलं आहे त्याचं 1/4. हे कसं लिहिलं आहे आपण 1/4. मग या 4ला आपण कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 येईल. आता 4 जो आहे हा काय आहे 4ला आपण 25ने मल्टिप्लाय केलं त्याचप्रमाणे आपण 1ला सुद्धा 25ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मग इथे
डिनोमिनेटरला ज्या संख्येने किंवा ज्या नंबरने मल्टिप्लाय केलेलं आहे त्याच नंबरने न्युमिनेटरलासुद्धा आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. आणि त्यांचं जे आलेलं आहे तर इथं 25/100 हा काय झाला, हा झाला डेसिमल फ्रॅक्शन. मग इथं डेसिमल, या डेसिमलचं आपण काय करणार आहोत, डेसिमल पॉईंटमध्ये याचं हे करणार 0.25, याचं काय करणार 0.25 असं त्याचं आपण काय केलेलं आहे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये किंवा डेसिमल पॉईंटमध्ये आपण याचं रीडिंग या पद्धतीने करणार. इथं 3 क्वार्टर्स काय, 3 क्वार्टर्स, या 3 क्वार्टर्समध्ये कसं लिहिणार आपण, 3 क्वार्टर्स म्हणजे काय, तर इथे या ठिकाणी आपण 3 पार्ट जे आहेत, 4 याच्यापैकी 3 पार्ट जे आहेत ते आपण काय केले, डार्कन केलेले आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 पार्ट्स जे आहेत ते डार्कन केलेले आहेत आणि म्हणून आपण म्हणतो याला 3 क्वार्टर्स. या 3 क्वार्टर्समध्ये म्हणजे 3/4, 3 क्वार्टर्समध्ये 3/4. या 4ला आपण कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 येईल. आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहे. इथं 25ने मल्टिप्लाय केलं, मग या ठिकाणी 75/100 याचं आपण रीडिंग कसं करणार, 0.75 हे त्याचं झालं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये त्याचं रीडिंग झालं, डेसिमल पॉईंटमध्ये त्याचं रीडिंग झालेलं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. या पद्धतीने हे क्वार्टर, त्यानंतर हाफ क्वार्टर अँड 3 अँड क्वार्टर्स या संदर्भात आपण माहिती मिळवलेली आहे. या संदर्भातले काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला आता सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे तर इथे 5 अँड अ हाफ, 5 अँड अ हाफ कसं लिहिलं आहे बघा, हा 5 अँड हाफ याचं काय केलेलं आहे, 5 अँड हाफ या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि त्याचं जे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 5.5 असं आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे काय कसं वाचणार तुम्ही, 7 अँड क्वार्टर्स, काय लिहिलं आहे 7 अँड क्वार्टर्स. तर 7 अँड क्वार्टर्स म्हणजे 7.25 असं आपण हे लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं 4 अँड 3 क्वार्टर्स, 4 अँड 3 क्वार्टर्स या ठिकाणी इथं 4 अँड 3 क्वार्टर्स याचं काय केलेलं आपण 4.75 असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या संदर्भातली काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. आपण हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स आपण बदलू आणि ते तुम्ही आता सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा बरं, इथे या ठिकाणी बघा 8 अँड अ हाफ, 8 अँड हाफ म्हणजे या ठिकाणी काय झाले त्याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये किंवा डेसिमल पॉईंटमध्ये 8.5. 9 अँड अ क्वार्टर, 9 अँड क्वार्टर म्हणजे त्याचं डेसिमल पॉईंटमध्ये काय आलेलं आहे तर 9.25 किंवा 9.25 हे डेसिमल पॉईंटमध्ये आलेलं आहे. 3 अँड क्वार्टर अँड 3 अँड क्वार्टर्स, 3 अँड क्वार्टर्स म्हणजे इथं 3.75 हे याचं या ठिकाणी काय आलेलं आहे तर डेसिमल पॉईंटमध्ये याचं अशा पद्धतीने हे आलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. मग अशी जी काही एक्झाम्पल्स आहेत ती आपल्याला आता सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इन द डेसिमल फ्रॅक्शन. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इन द डेसिमल फ्रॅक्शन. 9 अँड हाफ या ठिकाणी काय लिहिलं आहे 9 अँड हाफ. मग आपण काय लिहिणार इथे 9 अँड हाफ हा झाला त्याचा, हे त्याचं डेसिमल याच्यामध्ये डेसिमल फ्रॅक्शनमध्ये या पद्धतीने हे झालेलं आहे. मग काय लिहिणार याचं 9 अँड हाफचं या ठिकाणी 9.5 म्हणजे इथे या ठिकाणी जे आहे इथे 9.5 हे त्याचं हे आलेलं आहे. दुसरं काय म्हटलेलं आहे 5 अँड क्वार्टर्स.
दुसरं काय म्हटलेलं आहे 5 अँड क्वार्टर्स. या ठिकाणी इथे 5 आणि हा क्वार्टर्स काय आलेलं आहे 5 अँड क्वार्टर्स. मग हे कसं लिहिणार तुम्ही 5 अँड क्वार्टर्स. इथे 5.25 क्वार्टर म्हटलं तर 25 येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे 7 अँड 3 क्वार्टर्स. इथं 7 अँड इथे 3 क्वार्टर्स या पद्धतीने. मग इथे लिहिताना काय लिहिणार आपण या ठिकाणी 7.75 अशा पद्धतीने हे जे आहे हे आपण लिहिलेलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तर या पद्धतीने आपल्याला अजून 2 एक्झाम्पल्स बघायचे आहेत. बघा आपण सेकंड बघू. इथे म्हटलेलं आहे 8.5. आपण काय करणार इथे आपण काय ठेवणार 8. काय केलं आपण इथे 8 ठेवला 8.5. या ठिकाणी काय आहे 4 अँड क्वार्टर्स. या ठिकाणी काय ठेवलं आपण 4 अँड क्वार्टर्स. या ठिकाणी 5 अँड 3 क्वार्टर्स. इथे 5 अँड 3 क्वार्टर्स. मग इथे लिहिताना आपण काय करणार इथे 8.5 इथे 4.25 आणि या ठिकाणी 5.75 अशा पद्धतीने यांचं आपण काय करणार आहोत तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये या पद्धतीने करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 40 जो आहे तो या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. चला पुढे बघूया आपण प्रॉब्लेम सेट 41 बघू आपण आता. बघा प्रॉब्लेम सेट 41 मध्ये या पद्धतीची एक्झाम्पल्स दिलेली आहेत. कन्व्हर्ट द फॉलोइंग डेसिमल फ्रॅक्शन्स अँड ॲड देम. कन्व्हर्ट द फॉलोइंग डेसिमल फ्रॅक्शन्स ॲड देम. हे एक्झाम्पल दिलेलं आहे 7.5 मीटर्स 7.5 मीटर्स अँड 5.5 मीटर्स. यांचे काय करायचे आपल्याला यांचे ॲडिशन ॲड देम म्हणजे त्यांचे ॲडिशन करायचे. 7.5 मीटर्स म्हणजे 7.5 मीटर्स अँड 5.5 मीटर्स या पद्धतीने लिहिलं आपण. इथे लक्षात या पद्धतीने आपण लिहिलं आहे 7.5 मीटर्स अँड 5.5 मीटर्स. आता याचं आपण कशामध्ये कन्वर्जन केलेलं आहे तर हे जे आहे ते मिक्स फ्रॅक्शन्स आहेत. या मिक्स फ्रॅक्शन्स आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये याचं कन्वर्जन केलेलं आहे 7.5 5.5 7.5 प्लस याचं जे आहे ते 5.5 याचं काय आलेलं आहे तर इथे 5 अँड 1/2 5 अँड 1/2चं आलेलं आहे 5.5 7 अँड 1/2 7.5 याचं आलेलं आहे 7.5. मग याची आपण ॲडिशन केली. बघा इथं 7.5 मीटर्स अँड 5.5 मीटर्स. हे 7.5 मीटर्स याचं कन्वर्जन झालं 7.5 मीटर्स अँड 5.5 मीटर्स याचं झालेलं आहे 5.5 मीटर्स. आणि याची ॲडिशन जर आपण केली 5 + 5 10. हा 10 या ठिकाणी आपण घेतला कॅरी फॉरवर्ड केला. इथे काय केलेलं आहे 1 + 7 8 + 5 13 मीटर्स हे या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. अशा पद्धतीने ही एक्झाम्पल्स जी आहेत ही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायची आहेत. पुढील एक्झाम्पल्स जे आहेत ती या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट 41 मधलं नेक्स्ट उदाहरण. मी उदाहरण संग्रहातली जशी तशी एक्झाम्पल्स घेतलेले नाही त्या पद्धतीचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. बघा या ठिकाणी 19.75 रुपीज अँड 17.25 रुपीज हे एक्झाम्पल घेतले आहे. त्याची ॲडिशन करायची आहे 19.75 रुपीज 17.25 रुपीज. बघा या पद्धतीने त्याची आपण मांडणी केलेली आहे. दिसतंय सगळ्यांचं. या पद्धतीने आपण त्यांची काय केलेली आहे मांडणी केलेली आहे. आता 19
अँड 3 क्वार्टर याचं डेसिमल पॉईंटमध्ये कसं झालं आहे, डेसिमलमध्ये 19.75 प्लस 17 अँड क्वार्टर याचं कशामध्ये कसं झालं आहे, डेसिमलमध्ये 17.25 असं त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे किंवा ह्या पद्धतीने आपल्याला दिसतं आहे सगळं व्यवस्थित दिसतं आहे. आता याची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची आहे. इथं काय ॲडिशन म्हटलेलं आहे, मग आपण याची ॲडिशन करूया. पुन्हा इथे हे नीट लक्षात घ्या, 19.75 रुपीज प्लस 17 प्लस 17.25 रुपीज. याची आपण ॲडिशन केली. इथे काय येईल, तर इथे 5 5 10 5 5 10 या ठिकाणी इथे 1, इथे सुद्धा किती आला 10, या ठिकाणी 1 आला, इथे 7 आणि इथे 3 म्हणजे 37 रुपीज हे याचं उत्तर आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीची एक्झाम्पल्स जी आहेत या 41मध्ये ती तुम्ही सोडवायची आहेत. चला पुढे बघूया. ही ॲडिशन संदर्भातली काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. डेसिमल फ्रॅक्शनचे ॲडिशन कशी करायची किंवा डेसिमल पॉईंटची ॲडिशन कशी करायची या संदर्भातली काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. या ठिकाणी डेसिमल पॉईंटला अत्यंत महत्त्व आहे. खूप इम्पॉर्टंट असा डेसिमल पॉईंट या ठिकाणी असतो. तो डेसिमल पॉईंट जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे ते नीट बघायचं आहे. इथे एक एक्झाम्पल आहे, काय आहे तर 29.4 प्लस 79.8. त्याचं या पद्धतीने घेतलं आपण. काय केलं, 29.4 अँड 79.8 याची ॲडिशन केली आपण. 4 प्लस 8 याची ॲडिशन येते 12. 12शी 2 या ठिकाणी घेतला, या ठिकाणी 1 कॅरी फॉरवर्ड केला आपण आणि इथे कॅरी ऑन केलेलं आहे. आणि इथे काय केलेलं आहे तर इथे 10 आणि 9 11 या ठिकाणी आपण 11शी 9 इथे कॅरी 1 केलेलं आहे. 1 अँड 2 3 3 प्लस 7 10 या ठिकाणी आन्सर आलेले आहे 109.2 हे याचा आन्सर या ठिकाणी आलेला आहे. आता बघा इथे नीट बघा, या ठिकाणी डेसिमल पॉईंट कसा कुठे कुठे दिलेला आहे. तो डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला, ह्या लेफ्ट साईडला किती डिजिट्स आहेत आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती डिजिट्स आहेत हे फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी इथे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 2 डिजिट आहेत, म्हणजे इथं 46.82 या ठिकाणी राईट साईडला 2 डिजिट आहेत. लेफ्ट साईडला पण 2 डिजिट आहेत, राईट साईडला पण 2 डिजिट्स आहेत. आता प्लस या ठिकाणी 975.2. आता या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला, ही आहे लेफ्ट साईड, या लेफ्ट साईडला किती डिजिट्स आहेत तर 3 डिजिट्स आहेत. हा 3 डिजिट नंबर आहे. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 3 डिजिट नंबर आहे आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला फक्त 1 डिजिट नंबर आहे. हे नीट लक्षात ठेवा. अशी उदाहरणं खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. यामध्ये आपल्या चुका होण्याची शक्यता आहे. इथं डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला फक्त 1 डिजिट आहे. मग इथे काय करणार आहोत आपण, याचं जे रायटिंग आहे ते या पद्धतीने करणार आहोत. इथं काय केलं आपण, हा तसा लिहून घेतला 46.82 हा आपण लिहिला या ठिकाणी 46.82. आता इथं हा 0 मी वेगळ्या याच्याने दिलेला आहे. आता का केलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत तर डेसिमल पॉईंटच्या इथं हे जे ॲडिशनची नंबर आहे ही लिहिताना आपण काय करणार आहोत तर इथे या ठिकाणाहून इथे काय करणार आहोत तर युनिट प्लेसपासून आपण याची सुरुवात करणार आहोत. मग इथे युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस 5 इथं पॉईंट डेसिमल पॉईंट आधी देऊन टाकला आपण. डेसिमल पॉईंट आधी दिला, मग आपण काय केलं
हा 5 आपण काय केलं आहे, आधी लेफ्ट साईडचे नंबर लिहून घेतो. मग इथं 5 त्याच्या लेफ्ट साईडला आहे काय आहे 7 आणि 9. 5 इथे 5 हा युनिट प्लेसवर आहे, हा युनिट प्लेसवर आहे, हा टेन्स प्लेसवर आहे, 100 प्लेसवर आहे. हे नीट लक्षात ठेवा. आता ही संख्या आपण लिहून झाली आणि इथे काय केलं आपण, हा 10th प्लेसवरचा 2 तसा इथं लिहिला. आता 10th प्लेसवर हा 2 तसं लिहिला. या ठिकाणी 10th प्लेसवर काय आहे, तर इथे 10th प्लेसवर 8 आहे आणि इथं काय आहे 2 आहे. इथं या ठिकाणी 100th, या 100thवर काही नाही म्हणून इथं आपण 0 दिलेला आहे. 100th हे जे प्लेस आहे याच्यावर कुठलाच डिजिट नाही म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, इथं 0 दिलेला आहे. नीट लक्षात ठेवा, इथं 0 का दिला, इथं फक्त 2 आहे आणि इथं 2 आपण हा 2 काय आहे 10th प्लेसवर आहे, हा 10th प्लेसवर तसाच लिहिला. 100th प्लेसवर काही नाही म्हणून आपण इथं काय लिहिलेलं आहे, तर इथे 0 लिहिलेलं आहे. मग आता या पद्धतीने इथे 975.20 असा नंबर या ठिकाणी लिहिला. हे नीट लक्षात घ्यायचं. याची ॲडिशन करू, 2चा 2 तसाच लिहिला. इथे काय केलं आपण, इथं 100 प्लेसवर काही नाही या ठिकाणी म्हणून आपण काय केलं आहे, इथं 0 लिहिलं आहे. 100वर इथे 0 लिहिलेलं आहे. आता ही संख्या लक्षात आली तुमच्या. मग या ठिकाणी काय केलं, तर इथे 2 इथं 8 + 2 10 आलेलं आहे. कॅरी केला इथं 1 + 6 7 + 5 12. इथं 5 + 7 12, 9 + 1 10, 1022.02 असं याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल, 62.5 सेंटीमीटर प्लस 53.9 सेंटीमीटर. आता या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. इथे 62.5 सेंटीमीटर प्लस 53.9 सेंटीमीटर या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता इथं सेंटीमीटर म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी इथे 5 + 9 14. इथे डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे, इथं डेसिमल पॉईंट दिला आणि या ठिकाणी आपण काय केलं 1 घेतला. 1 + 2 3 + 3 6 6 + 5 11 116.4 सेंटीमीटर हे याचा आन्सर आलेला आहे. आता त्याच पद्धतीचं हे मीटरमधलं एक्झाम्पल आहे. 97.6 मीटर. इथं 97.6 मीटर प्लस 2489.81 मीटर. बघा हे एक्झाम्पल नीट बघा आणि ह्याच्यावरून बघा याच्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती डिजिट्स आहेत ते नीट बघायचं. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे 97.6 मीटर. आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर. इथं ओन्ली 6 मीटर दिलेलं आहे. 6.6 मीटर या ठिकाणी आहे 0.6 मीटर. मग इथे काय कसं लिहिणार आपण, तर 97.06 मीटर या ठिकाणी इथं 0 लिहिणार कारण सेंटीमीटर जे आहेत तर 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर आणि त्यामुळे 100th इथे असल्यामुळे इथं आपण काय लिहिणार 0 लिहिणार म्हणून 97.06 मीटर प्लस 2489.81 मीटर यांचे आपण ॲडिशन करणार. 6 + 1 7 7 घेतला 8 8
9 प्लस 9 प्लस 7 16, 16 1 10 प्लस 8 18, इथे 1 प्लस 4 5 आणि इथे काय घेतलेलं आहे 2, म्हणजे या ठिकाणी 2586.87 मीटर्स यार्ड. आता इथे काय तर डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला फक्त 2 डिजिट्स आहेत, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे 0 0 घेतलेले आहेत. हे 0 मी वेगळ्या याच्याने कलरमध्ये लिहिले. त्याचं कारण काय तर हे अशा पद्धतीने हे जर आपण करून घेतलं तर आपण ॲडिशन करायला सोपं जातं. काय होतं ॲडिशन करायला असं केल्यामुळे सोपं जातं. समजलं सगळ्यांना या पद्धतीची उदाहरणं. आता आपण प्रॉब्लेम सेट 42 या संदर्भात माहिती मिळवणार आहोत. तर आता प्रॉब्लेम सेट 42 बघूया. प्रॉब्लेम सेट 42 यामधील काही उदाहरणं जे आहेत ते आपण पाहत आहोत. सबट्रॅक्ट द फॉलोइंग त्यातलं पहिलं आहे हे एक्झाम्पल 25.74 मायनस 13.42 असं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. मग इथे 25.74 मायनस 13.42 याची जी सबट्रॅक्शन आहे 4मधून 2 गेले 2 उरतात. 7मधून 7 मायनस 4 3, 5 मायनस 3 2, 2 मायनस 1 1, 12.32 असं याचा आन्सर आलेला आहे. हे एकदम साधं आणि सोपं उदाहरण आहे, त्यामुळे हे आपल्याला सोडवायला सहज सोपं जातं. कारण या ठिकाणचे जे डिजिट्स आहेत हे ह्या डिजिटपेक्षा मोठे आहेत, म्हणजे इथे जे आहेत ते हे स्मॉलर आहेत, हे ग्रेटर आहेत, त्यामुळे हे सोडवायला सोपं जातं. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय म्हटलेलं आहे बघा 63.4 मायनस 31.83 याची सबट्रॅक्शन आपल्याला करायची आहे. 63.4 हे असं लिहिलं आहे. मग 4 लिहिताना आपण काय केलेलं आहे इथं तर हा जो याचा 100th प्लेसवर आपण काय केलेलं आहे 0 दिलेला आहे. इथं हा 10th प्लेसपर्यंत आहे, तर 100th प्लेसवर आपण 0 दिलेला आहे. म्हणजे इथे काय येईल तर इथे 63.40 मायनस 31.83 असं दिलेलं आहे. आता यांची काय करा सबट्रॅक्शन करणार आहोत. तर ही सबट्रॅक्शन कशी इथं 0 दिलेलं आहे, ह्या 0मधून 7 जात नाही, म्हणून इथं हा जो आहे हा 4 10th प्लेसवर आहे. इथून आपण इकडे हे घेतलेलं आहे. इथं हे घेताना इथं 3 राहिला, इथं 3 राहिला, इथे 10 या ठिकाणी आपण यांची सबट्रॅक्शन केली 7, इथं 3 होता. आता या ठिकाणी इथे 3मधून हा जात नाही, त्यामुळे इथे काय केलं इकडनं आपण घेतला हा 13 झाला, इथे 13 झाला. आता इथे आपण जर पाहिलं तर इथे हा 3 इथे 3 होता, आता इथे 13 झाला आणि इथे 2 राहिला. मग या ठिकाणी इथे काय 13 मायनस 8 इज इक्वल टू 5. आता इथं 2 राहिलेला होता, इथं 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. या ठिकाणी 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. याचा आन्सर आलेला आहे 31.57 हे याचं आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे हे आपण सोडवणार आहोत. हे एक्झाम्पल कसं असेल तर इथे काय आहे इथे जे दिलेलं आहे तर या ठिकाणी 18.23 मायनस 9
9.45 असं हे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे सोडवताना आपण काय करणार आहोत, तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा 3 आहे, इथे 5 आहे, याच्यावर आपण काट मारली, इथे 1 राहिला आणि इथे 13 झाला. 13 इथे 13 मायनस 5 किती आलेलं आहे, तर इथे 8 आलेलं आहे. इथे किती आला, 8. आता इथे काय झालं, इथे आपण 4 आहे, इथे 1 आहे, बरोबर आहे. इथे 4 आहे, या ठिकाणी 1 दिलेलं आहे. मग इथे काय करणार, ह्या इथं 7 घेणार आणि इथे 1 लिहिणार. इथे 11 मायनस 4, इथं 7 घेणार आपण. इथे डेसिमल पॉईंट, इथे पुन्हा काय आहे, 7 आलेलं आहे. इथं 0 आणि या ठिकाणी 17 मायनस 9 इज इक्वल टू 8, म्हणजे आन्सर आलेलं आहे 8.78. हे याचा आन्सर या ठिकाणी आलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. आता याचं आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय दिलेलं आहे, 78.03 मायनस 41.65. इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, इथे ह्या 3मधून 5 जात नाही, त्यामुळे आपण इथे 0 आहे, त्यामुळे आपण इथे किती घेतला, इथं 7, इथं किती राहिला, इथं 10. इथं 10मधून पुन्हा आपण काय करणार, इथे 9 आणि इथं 13 मायनस 5 इज इक्वल टू 8. हा 8 या पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे. आता इथं 9 मायनस 6, इथं 3 या ठिकाणी या पद्धतीने आलेलं आहे. इथं 7 मायनस 1, इथं 6, 7 मायनस 4 या ठिकाणी 3, म्हणजे इथे आन्सर आलेला आहे 36.38. हे आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. इथे डेसिमल पॉईंट जे आहेत, ह्या डेसिमल पॉईंटला खूप महत्त्व आहे, त्यामुळे डेसिमल पॉईंटकडे अतिशय काळजीपूर्वक बघायचं आहे आणि त्यानंतर ही एक्झाम्पल्स जी आहेत ती सोडवायची आहेत. तुम्हाला हे समजलेलंच असेल, ही एक्झाम्पल्स कशी सोडवलेली आहेत हे आपल्या लक्षात आलेलं असेलच. आपलं डेसिमल फ्रॅक्शन हा जो टॉपिक आहे हा संपलेला आहे. हे प्रकरण आपण व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल या भाषेमध्ये किंवा याच्यामध्ये आपण हे समजून घेतलेलं आहे आणि तुम्ही प्रॉब्लेम सेट 42 हा सोडवायचा आहे. अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे हा आपला संपलेला आहे. ओके.